जय महाकाल. आज आपण महाकाल कथा जाणून घेऊया. प्राचीन काळी अवंती नगर नावाचे एक पवित्र शहर होते. त्या नगरीत चंद्रसेन नावाचा एक धर्मश्रेष्ठ राजा राज्य करत होता. तो भगवान शंकराचा परमभक्त होता. तो रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत आणि भगवान शंकराची उपासना करत असे. एके दिवशी त्याच्या राज्यात श्री महादेवाचे सुंदर रत्नजडित लिंग पूजेसाठी आले. राजा रोज त्या लिंगाची पूजा अर्चा करत असे. त्यावेळी शेजारच्या राज्यातील काही दुष्ट राजे त्या राजांचे हल्ला करण्यासाठी कट रचत होते, कारण त्यांना हे जाणून घ्यायचे होते की त्या राजाला एवढी मोठी शक्ती कोठून मिळते. राजा चंद्रसेन त्यावेळी भगवान शंकराच्या ध्यानात मग्न होता. एक शालिवाहन नावाचा छोटा मुलगा तेथे आला आणि राजाच्या भक्तीत हरवला. त्या लहान मुलाने देखील भक्तिभावाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला. भगवान शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि त्याला दर्शन दिले. त्यांनी त्या मुलाला तसेच राजा चंद्रसेनला आशीर्वाद दिला, जे माझ्या या रूपाचे म्हणजेच महाकाल रूपाचे दर्शन घेतील त्यांना मी भयमुक्ती आणि मोक्ष देईन. जेव्हा शत्रुराजे उज्जैनवर हल्ला करू लागले तेव्हा भगवान शंकराने महाकाल या भीषण रूपात प्रकट झाले. त्यांनी दुष्ट राजांचा संहार केला आणि आपल्या भक्तांचे रक्षण केले. तेव्हापासून भगवान शंकर महाकालेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले, जे उज्जैन नगरीत आजही विराजमान आहेत. जो भक्त महाकालेश्वराची पूजा श्रद्धेने करतो त्यांना सर्व भय, संकट आणि मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते. महाकाल म्हणजे जो काळालाही नियंत्रित करतो. उज्जैन येथे असलेले महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या मंदिरात दररोज भस्म आरती होते, जी महाकाल भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. याचप्रमाणे महाकालची जी नित्य सेवा करतात त्यांना ते नेहमी आपले पूजेसाठी मान देत. काळावर ज्याचा आधिपत्य आहे तोच महाकाल, माझा आराध्य देव. महाकालचे नाव जपणारा भक्त कधीच संकटात सापडत नाही. जय महाकाल. महाकाल महाकाल महाकाल. जय जय महाकाल. जय महाकाल. भक्तांना आशेचं एक किरण असतं ते महाकाल. महाकाल म्हणजे आपल्याला सगळ्या संकटातून बाहेर काढणारे, भयमुक्त करणारे, मोक्ष देणारे हे म्हणजे महाकाल, जे की उज्जैन नगरीमध्ये स्थित आहेत. महाकाल यांचं दर्शनासाठी बोलावणं येणं म्हणजे सगळ्यात मोठं आयुष्यातलं आपल्याला प्राप्त झालेले अनमोल क्षण आहे. आपण सर्वांनी नक्कीच महाकाल मंदिराचे दर्शन घेऊन या अनमोल क्षणाचा भाग्य घ्यावे. महाकालचे दर्शन हे आपल्या सर्वसामान्य भक्तांसाठी देखील खूप 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 महत्त्व देणारे आहे, जे की आपण केल्यावर आपल्या सर्वांना त्याचा अनुभव नक्कीच येईल. महाकालचे दर्शन करताना प्रत्येक भक्त हा महाकालमय होऊन जातो. त्याचप्रमाणे त्यांची भस्म आरती ही देखील खूप महात्म्य देणारी आहेत. प्रत्येक भक्तांना समान हक्क हा महाकाल यांच्या मंदिरात आपल्याला अनुभवास भेटतो. त्यामुळे माझी प्रत्येक महाकाल भक्तांना ही कळकळीची विनंती आहे की आपण एकदा तरी महाकाल मंदिराचे दर्शन घ्यावे. महाकाल मंदिरामध्ये जाऊन त्यांचे अनुभव हा आपल्या प्रत्येकांसाठीच एकदम अविस्मरणीय क्षण आहे. त्यांच्या दर्शनानंतर प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये कधीही न घडणारे चमत्कार हे नक्की घडायला सुरुवात होती. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, जो की मी आपल्या सर्वांना सांगते आहे. महाकालचे दर्शन घेतल्यावर येणारी अनुभूती ही आपण सर्वजण नक्कीच अनुभवाल.